विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। सामाजिक प्रश्नांवरती सर्वच नेत्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। राज्यातली सामाजिक परिस्थिती बिघडली असून राज्यातील एकोपा कायम राहण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे। वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं। महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती गेले काही दिवसात बिघडलेली दिसते। सोशल फॅब्रिक महाराष्ट्राचं तुटता कामा नये आणि महाराष्ट्राचा एकोपा इथला सलोखा कायम राहायला पाहिजे, यासाठी काम करण्याची गरज आहे। आणि हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे अशी थोडी माणसं महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी राज ठाकरे साहेब आहेत। आणि म्हणून मी राज ठाकरेंना आज भेटायला आलोय। अनेक नेत्यांना मी भेटणार आहे की राजकारण राहू दे बाजूला, निवडणुका येतील जातील, पण राज्यामध्ये समाजामध्ये विशिष्ट येता कामा नये आणि अकारण काही लोक भडकवत आहेत वातावरण, ते बिघडू नये यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम पुण्यामध्ये आज आयोजित करण्यात आलाय। पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमानिमित्तानं पुण्यामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। शहरातील मुख्य रस्त्यावरती वचनपूर्ती सोहळा या आशयाचे बॅनर लागलेत। या बॅनरवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री आदिती तटकरे यांचा देखील फोटो आहे। पुण्यातील स्वारगेट चौकात सुद्धा ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। दरम्यान ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते त्यातील पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी गंभीर आरोप केले। ट्विट करत त्यांनी सरकारवरती गंभीर आरोप केले। योजनेची रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे हे स्वतःला भाऊ म्हणून घेत आहेत, अशी टीका सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरून केली आहे। तसंच बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं असा देखील टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। दुसरीकडे बहिणींना धमक्या देऊ नका, हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच असा इशारा देखील सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावरून दिलाय। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यातलं राजकारण तापलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना खडे बोल सुनावलेत। जे स्वतः स्टंटमॅन आहेत त्यांनी हे नको सांगायला की सरकारनं काय करायला हवं, सरकार योग्य काम करतंय, स्टंटमॅन लोकांनी हे सांगू नये असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली। ही रक्षाबंधनाची एक गिफ्ट आहे सर्व बहिणींसाठी। आणि जसं तुम्ही सांगितलं, हे पैसे या अमाऊंट्स आता त्यांच्या बचत खात्यांमध्ये स्त्रियांच्या यायला लागले आहेत। आणि जी छोटी मोठी त्यांची गरज असेल, थोडा त्यांना नक्की ह्या पैशांनी हातभार लागेल आणि तीच आम्हा सगळ्यांची मनापासून इच्छा आहे। विरोधी पक्षाकडून फार टीका होत आहे, निवडणुकीसाठीचा स्टंट आहे, लवकरच बंद केली जाईल योजना। स्टंटमॅन लोकांनी नको सांगायला की कोण काय करतंय, हे बरोबर लोकांसाठी कामं करतायत। आणि स्टंटमॅन लोकांनी नको सांगायला की इथे स्टंट्स चालू आहेत। बच्चू कडू यांच्या प्रहारला बॅट हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडूंनी निवडणूक आयोगाचे आभार मानलेत। निवडणूक आयोगानं शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलंय, खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आता मारणार, अतिशय जोमदारपणे आता बॅटिंग करावी लागणार असं बच्चू कडू म्हणाले। त्यांनी आम्हाला शोभेसे असं चिन्ह दिलं आणि आता खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आम्ही इथं मारणार। मला तसं क्रिकेट न आवडता गेम आहे, पण आता त्याला अधिक आवडता करून अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावं लागणार आहे। आणि ते शेतकरी, शेतमजूर, आमच्या सर्व दिव्यांग बांधवासाठी हे बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही अधिक जोरदार करून सगळ्यांच्या, मला वाटते यामध्ये रन रेट आम्ही वाढवणार आहोत।